जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आदिवासी विशेष पद भरती संदर्भात जे काही 12,500 पदांची सध्या बघा पद भरती वर्षानुवर्षा सध्या रखते, तर ती भरती बघा कशा पद्धतीने सुरू करता येईल, तर त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या करायला पडेल। तर त्या अनुषंगाने बघा महत्त्वाचं जे काही न्यूज नेटवर्कमध्ये म्हणजे या ठिकाणी लोकमत जे काही न्यूजमध्ये सध्या बघा पेपरमध्ये बातमी आली होती 12,500 जी काही आदिवासी विशेष पद भरती संदर्भात। तर ह्याच्यात बघा रिक्त केली 12,500 पदे आणि भरली केवळ 123। मग या ठिकाणी जी काही गुंतागुंत सुटेना अशा पद्धतीने जे काही आदिवासी विशेष पद भरती दुर्लक्षित जाहिरातीचा पत्ताच नाही, बरोबर। तर ही जी जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीचे आतुरतेने सर्व आदिवासी जे काही बांधव आहे तर ते सध्या बघा करत आहे, जेणेकरून 12,500 जे काही सध्या बघा रिक्त झालेले पदं किंवा ह्याच्यामध्ये जे काही बोगस आदिवासी सध्या त्या ठिकाणी रुजू झालेले होते तर ते जी काही पदं असेल तर ती पदं बघा लवकरात लवकर जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात देण्यासंदर्भात महत्त्वाचा जे काही पाठपुरावा होता तर तो पाठपुरावा सध्या बघा सुरू होता। त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी जे पत्र आहे तर ते पत्र देखील सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलं होतं, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे काही श्री संदीप धुर्वे साहेब होते विधान सभा सदस्य यवतमाळ, तर त्यांनी महत्त्वाचा जो काही आवाज उठवला होता त्या अनुषंगाने पत्र देखील सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं। आता हे जे पत्र आहे तर हे 13 ऑगस्ट 2024चं पत्र आहे, म्हणजे ऑगस्ट महिन्यामधलं पत्र आहे 2024ला। तर ह्याच्यामध्ये बघा जी काही पदभरती होती तर ती पदभरती संदर्भात अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, त्यानंतर जे काही सचिव असेल सर्व मंत्रालयीन विभाग मंत्रालय ह्यांना सध्या हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं। तर ह्याच्यामध्ये जे काही विषय होता तर तो विषय म्हणजे आदिवासी समाजाच्या 12,500 पद भरती करण्याबाबत असा विषय इथं बघा घेण्यात आला होता। म्हणजे इथे संपूर्ण जे काही मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव असेल किंवा मग सचिव असेल, सर्व डिपार्टमेंटच्या सचिवांना सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि जी काही पदभरती असेल तर ती पदभरती इथं बघा तात्काळ सुरू करण्यासंदर्भात तसा आदेश देखील देण्यात आला होता। परंतु कालांतराने ह्या ठिकाणी बघा आता हे 13 ऑगस्ट संदर्भात पत्र होतं, त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जे काही इलेक्शन होतं, बरोबर। तर इलेक्शनामध्ये सध्या जी काही आचारसंहिता असेल किंवा मग इतर जे काही अडथळे सध्या बघा येत गेले, त्या अनुषंगाने इथं कोणत्याही प्रकारची कार्यवाही सध्या झाली नाही। इथं जरी सांगितलेलं होतं आदिवासी समाजाच्या 12,500 पदभरतीची कार्यवाही करण्यासंदर्भात, परंतु जी काही पदभरतीची जी काही सध्या कार्यवाही होती तर ती सध्या कुठेही आपल्याला पाहायला मिळाली नाही, बरोबर। तर त्या अनुषंगाने ह्याच्यात काय म्हटलं होतं की बघा अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र जे काही अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भ क्रमांक 1 येथील बघा 21/12/2019च्या शासन निर्णयावर देण्यात आलेले आहे। सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांना कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष पदभरती मोहीम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत पदे भरण्याची कार्यवाही 31/12/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे, तसेच गट क आणि गट जे काही ड मधील जी काही पदं आहे तर ती भरण्यासंदर्भात कार्यवाही 31/7/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भ क्रमांक 14/12/2022च्या शासन निर्णयाने देण्यात आले होते। तथापि अद्यापही सदर विशेष पदभरती मोहीम राबवून पदभरती केली नसल्याचे डॉक्टर संदीप धुर्वे विधानसभा सदस्य यांनी या ठिकाणी पत्र जे दिलं होतं 28/6/2024च्या पत्रान्वये निदर्शनास सध्या बघा आणून दिलेलं आहे आणि सबब या विभागाच्या 21/12/2019 व 14/12/2022च्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागांतर्गत अद्याप पदभरतीची कार्यवाही केली नसल्यास ती विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती इथं करण्यात आली आहे। उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं सध्या बघा पत्र सर्व सचिवांना जे असेल तर ते सध्या इथं देण्यात आलेलं आहे। म्हणजे जी काही पदभरती होती तर ती पदभरती एकंदरीत जी काही महत्त्वाची 31/7/2023 पर्यंत पूर्ण करायची होती तर ती सध्या आतापर्यंत सध्या झाली नाही। तर त्या अनुषंगाने जे काही इथं बघा लक्षात आणून दिलं की पदभरती सध्या कोणत्याही प्रकारची झाली नाही, त्या अनुषंगाने इथे जे काही विनाविलंब तात्काळ कार्यवाही असेल तर ती इथं सुरू करण्यासंदर्भात जे काही सूचना असेल तर त्या सर्व विभागांना दिलेलं आहे। आता सर्व जे काही आदिवासी बांधव असेल, बरोबर, तर ते सर्व बघा ह्या ठिकाणी जी काही 12,500 पदभरती असेल आदिवासी विशेष पदभरती तर ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण अनेक वर्षापासून सध्या आदिवासी जे काही उमेदवार असेल विद्यार्थी असेल तर ते सध्या बघा बेरोजगार आहे। त्यांच्याकडे शिक्षण क्वालिफिकेशन असताना देखील त्यांची जी काही हक्काची ह्या ठिकाणी नोकरी असेल किंवा जाहिरात असेल तर ती सध्या बघा इथं येत नसल्यामुळे जो काही बेरोजगारीचं प्रमाण सध्या आपल्याला वाढताना दिसून येत आहे। तर हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं, तरी देखील बघा जे काही
पदांची असेल तर ती नेमकी सद्यस्थिती काय आहे, तर त्या अनुषंगाने हे आजच्या लोकमत न्यूजमध्ये आलेली बातमीची जी काही आकडेवारी आहे तर ती बघा. 31 ऑगस्ट 2020च्या आकडेवारीनुसार राज्य शासनाच्या सेवेतील विविध विभागात अनुसूचित जमातीचे 1,55,696 राखीव पदे आहेत. यापैकी 1,09,000 पदे भरली आहेत. शासनाच्या विविध विभागात अद्यापही अनुसूचित जमातीच्या 55,687 एवढी पदे सध्या बघा इथं रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जवळपास जे काही 55,687 एवढी जी पदं आहे तर ती देखील आता देखील सध्या बघा रिक्त आहे. आणि ह्याच्यामधूनच जे काही 12,500 पदभरती संदर्भात विविध विभागामध्ये जी जाहिरात सध्या बघा देण्यासंदर्भात जे कार्यवाही किंवा जे काही पत्र असेल तर ते दिलेलं आहे. परंतु जे काही त्याच्यामध्ये जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या येऊ शकली नाही. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही इलेक्शनचं हे देखील एक कारण असू शकतं. आणि पुढे बघा इथं काय म्हटलेलं आहे, जे सध्या 25 आमदार जे आहे बरोबर, म्हणजे आदिवासी जे बहुल जिल्ह्यामधले मतदारसंघ असेल तेथील सध्या 25 आमदार आहे संपूर्ण ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामध्ये बघा आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे 25 आमदार आहेत. मात्र गत 5 वर्षात 2 शासन निर्णय निर्गमित होऊनही आदिवासी उमेदवारांसाठी विशेष पदभरती मोहीम राबवून घेण्यास 25 आमदार अपयशी ठरले आहे, असा आरोप आदिवासी बेरोजगार उमेदवाराकडून सातत्याने होत आहे. अशा पद्धतीने इथे लोकमत न्यूजमध्ये सध्या बघा बातमी आलेली आहे. तसंच बघा जे काही राज्याध्यक्ष आहे ट्रायबल वुमन्स फोरम महाराष्ट्राच्या, तर त्यांनी देखील एक स्टेटमेंट दिलेलं आहे की बघा दुसऱ्यांच्या ताटातलं आम्हाला द्या अशी मागणी आदिवासी समाजाने कधीच केली नाही. भारतीय संविधानाने जे दिले आहे तेच मागत आहे. गेल्या 4 दशकात आदिवासी समाजाच्या राखीव जागा खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बिगर आदिवासींनी लुटल्या आहेत. विशेष पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम आखून आमच्या घटनात्मक हक्काच्या राखीव जागा भरून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, असं या ठिकाणी बघा राज्याध्यक्ष ट्रायबल वुमन्स फोरम यांनी सध्या बघा इथं हे स्टेटमेंट आजच्या वृत्तपत्रामध्ये देखील दिलेलं आहे. म्हणजे एवढं सगळं होऊनही जो महत्त्वाचं इथे बघा उपसचिवांचा जो आदेश असेल तो आदेश होऊनही सध्या जी काही पदभरती आहे 12,500 पदभरती तात्काळ या ठिकाणी जाहिरात सध्या बघा प्रसिद्ध व्हावी ह्या उद्देशाने सध्या हे पत्र काढलेलं होतं. परंतु सध्या ती जाहिरात सध्या प्रसिद्ध झाली नाही. तर ह्याच्यावरती आपापल्या स्तरावरनं बघा पाठपुरावा इथं सध्या जे आदिवासी बांधव असेल उमेदवार असेल तर त्यांनी आपापल्या स्तरावर जे आपले लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या माध्यमातून पुन्हा या ठिकाणी पाठपुरावा सुरू करा, जेणेकरून 12,500 जी काही आदिवासी विशेष पदभरती रखडलेली आहे तर ह्याची जाहिरात देखील आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर बघा पाहायला मिळू शकते. परंतु इथं जो काही पाठपुरावा असेल तर तो इथं बघा तुम्हाला आपल्या सर्वांना इथं सुरू करायला पडेल. तर ही जर पदभरती जर झाली तर बरेचसे जे काही आदिवासी बांधव असेल तर त्यांना इथे बघा जॉब जो असेल तर तो जॉब इथं सध्या संधी असेल तर ती संधी इथं मिळू शकते. कारण आता ज्या काही जाहिरात असेल तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जे काही ST समाजाच्या किंवा ST जे काही ह्या ठिकाणी कॅटेगरी मोडत आहे तर त्यांच्या जे काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी प्रत्येक जाहिरातीमध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. कुठं तर STच्या जाहिरातीमध्ये किंवा कोणतीही जाहिरात असेल तर त्याच्यामध्ये STची जी काही पद असेल तर ती ST SC संदर्भात बघा आपल्याला तेवढ्या वेकन्सी सध्या पाहायला मिळत नाही बरोबर. तर ही भरती सध्या आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाची असणार आहे. तर ह्याच्यावरती सध्या बघा पाठपुरावा इथं आपण करूया, जेणेकरून पुढील जी काही पदभरती असेल तर ती पदभरती लवकरात लवकर इथं व्हायला पाहिजे. जी काही जाहिरात असेल तर ती देखील लवकरात लवकर यायला पाहिजे. त्या अनुषंगाने सध्या आपापल्या स्तरावर आपापले जे काही लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्या माध्यमातून नक्की बघा या ठिकाणी पाठपुरावा सुरू करा, जेणेकरून जी काही 12,500 पदभरती असेल रखडलेली तर ती नक्की या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. तर ह्या संदर्भात जे काही ट्रायबल वुमन्स फोरम असेल किंवा मग ऑफरोड संघटना असेल ह्या वेगवेगळ्या आपल्या आदिवासींच्या संघटना सध्या पाठपुरावा करत आहे. त्या अनुषंगाने 12,000 जी काही या ठिकाणी 500 आदिवासी विशेष पदभरती असेल तर ह्याला योग्य गती या ठिकाणी मिळू शकते. परंतु पाठपुरावा इथं करणे गरजेचं आहे. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. रिक्त केली 12,500 पदे आणि भरली केवळ 123 पदे. गुंतागुंत सुटेना, आदिवासी विशेष पदभरती दुर्लक्षित आहे, जाहिरातीचा पत्ताच नाही. तर ही जाहिरात बघा लवकरात लवकर येण्यासंदर्भात इथं महत्त्वाचा जो काही पाठपुरावा असेल तर तो करणे गरजेचं आहे. पत्र देखील सध्या इश्यू आहे, परंतु जो काही या ठिकाणी लेट सध्या होत आहे. तर पाठपुरावा सुरू करूया, जेणेकरून
लवकरात लवकर जाहिरात सध्या प्रसिद्ध होईल आणि जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना ह्या ठिकाणी नोकरीची संधी अवेलेबल होईल. तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.